आपल्या पाठीमागे जे दिसतं हा शामरुग आहे. शामरुग जो आहे तो आफ्रिकन बर्ड आहे. याची हाईट जी असते ती 10 ते 12 फुटापर्यंत होत असते आणि जगामधला सर्वात फास्टेस्ट धावणारा बर्ड आहे. तो जमिनीवरती सर्वात फास्ट धावतो तो शामरुग धावतो. आपण तो धावताना त्याचं पाऊल जे असते ते 5 ते 6 फुटापर्यंत पडत असते. बापरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो नॉनस्टॉप 50 ते 60 किलोमीटरच्या पर आवरने तो धावू शकतो. एवढं फास्टेस्ट धावणारा बर्ड आहे. म्हणजे तुम्हाला पाय जसं असतील तर पाय खूप स्ट्रॉंग असतात. त्याची जे नखं दिसतात तुम्हाला बोटं दिसतात ही 2 बोटं असतात शामरुगाला. जगामध्ये सर्वात मोठ्या आकाराचा जो पक्षी जो आहे तो शामरुग आहे. त्याचे तुम्ही जगामध्ये डोळे पण बघितले, सर्व बर्ड्समध्ये सर्वात मोठे डोळे आढळले जातात ते शामरुगाचे आढळले जातात. आपण हा इथेच. हा इथे एकच शामरुग आहे. आपल्याकडे शामरुग एकच आहे आणि हे सुद्धा फिमेल आहे. काळा कलर जो असतो तो मेल असतो आणि ग्रे कलर दिसत असेल तर तो फिमेल असते. पण मग ह्यांचं काय मेटिंग वगैरे करवायचा का विषय नाही? आपल्याकडे 3 होते पण ते कसं कधी कधी क्लायमेट त्यांना सूट नाही झालं तर मग ते मरतात. हा पण हा जो आहे तो टिकलाय आपल्याकडे. टिकले. आणि आणि दुसरं खाणं काय असतं? याचं खाणं जसं की आपल्याकडे वेगळं खाद्य टाकलं जातं त्यांना. वेगळं म्हणजे त्याच्यामध्ये सुकी मच्छी, त्यामध्ये ज्वारी वगैरे खातात बाजरी, ते. हा ते नॉनव्हेज वगैरे खातात, पक्षी खातात. हा इमू आहे. हा इमू जो आहे तो ऑस्ट्रेलियन बर्ड आहे आणि शामरुग जो आहे तो आफ्रिकन बर्ड आहे. याची इमूची हाईट जी असते ती 5 ते 6 फुटापर्यंत होते. शामरुगाची हाईट 10 ते 12 फुटापर्यंत होते. इमूचे पाय बघितले तुम्ही तर पाय खूप स्ट्रॉंग असतात. त्याच्यापासून कॅन्डल स्टँड बनवले जातात. ह्याचा फरक एवढा आहे शामरुग आणि इमू मधला की आकाराचा फरक आहे. याची हाईट जी असते ती 5-6 फुटापर्यंत होते, त्याची 10-12 फुटापर्यंत होते. पायाचं जर बघितलं त्याची बोटं असतात, इमूला 3 बोटं असतात आणि शामरुगाला 2 बोटं असतात. दुसरी गोष्ट म्हणजे जसं की हा बर्ड जो आहे तो जास्त फास्ट नाही धावू शकत, तो कमी वेगाने धावतो. लिमिटेशन्स आहे. हा पण हा सेकंड नंबरला मोठा आकाराचा पक्षी मानला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे हे दोन्ही पण बर्ड उडू नाही शकत, ते जमिनीवरती धावू शकतात. हा धावू शकतात, पळू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचे जे पिसं दिसतात तुम्हाला, पिसांपासून बॅडमिंटनचे शटल जे असतं ते शटल तयार केलं जातं. ह्याचं जे अंड जे असतं, दोघांची अंडी मोठी असतात पण याचं जांभळ्या कलरचं अंड असतं आणि त्याचं सफेद कलरचं अंड असतं. याची अंडी एवढी मोठी असतात दोघांची की समजा जर आपले नॉर्मल कोंबडीचं अंड घेतलं तर साधारण ती 4 ते 5 अंडी होतील, एवढं त्याचं मोठं अंड असतं. यांना खातात? यांच्या पोल्ट्रीज असतात. जास्त पोल्ट्रीज जे आहेत ते आपल्याला इमूच्या बघायला मिळतात, शामरुगाच्या कमी मिळतात, पण इमूच्या पोल्ट्रीज सुद्धा असतात.